नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चमचमीत झणझणीत चटकदार असा चिकन पालक रस्सा, चिकन ग्रेव्ही, चिकन सुक्का, चिकन रस्सा आपण नेहमी बनवतो. आज आपण इथे पालक टाकून चिकन बनवणार आहोत. खायला एवढं स्वादिष्ट लागतं. भाकरीसोबत, चपातीसोबत, फुलक्यासोबतही खाऊ शकतो. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने चटकदार चिकन रस्सा बनवायला सुरुवात करूया. तर चिकन पालक बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो एवढी ही पालकही घेतली आहे. पालक सर्व अशी ही धुवून घेतली. आता यातील सर्व पाणी निथळल्यावर पालकाची अशी पानंच बारीक अशी चिरून घेऊयात. जमेल तेवढी पालक बारीक चिरूयात. ह्या पद्धतीने सर्व पालक अशी शक्य होईल तेवढी बारीक चिरून घेऊयात. तर पालकाची इथे मी अशी ही पानंच घेतली आहे आणि अशी फोल्ड करून बारीक चिरून घेते. हवं तर तुम्ही चॉपरमध्येही चॉप करून घेऊ शकता. सर्व पाणी निथळल्यावर अर्धा किलो पालक इथे मी बारीक चिरून घेतली. एक अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो एवढी पालक घेतली. एक 4 ते 5 लोकांसाठी. आता चिकनसुद्धा इथे धुवून घेतले 2 ते 3 पाण्याने. यातील सर्व पाणी निथळून घेतलं. त्यानंतर आता यात घालूया 1 चमचा एवढी हळद. हळद थोडीशी जास्तच घालायची आणि अर्धा चमचा एवढे मीठ घालूयात. हळद आणि मीठ चिकनला चांगले लावून घेऊयात. हळदीमुळे चिकन, मटण, मासा कुठलेही नॉनव्हेजचे पदार्थ निर्जंतुक होतात, म्हणून थोडीशी हळद जास्तच घालायची. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूया तेल. कांदा चिरेपर्यंत मी इथे चिकन एक 10-12 मिनटं मुरू दिले किंवा एक अर्धा तासही तुम्ही चिकन मुरू देऊ शकता. तेव्हाच बनवायला घेतलं तरी काही हरकत नाही. तर कांदा टोमॅटो चिरेपर्यंतच मी चिकन एक 10-15 मिनटं मुरत होतं. आता तेलात कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतल्यानंतर यात हळद मीठ लावलेलं चिकन घालूयात आणि मध्यम आचेवर चिकन चांगलं यात परतवून घेऊयात. चिकनचं अंगचं पाणी सुटेपर्यंत चिकन एकसारखं परतवतच राहायचं आहे. आता यात अर्धा चिरलेला टोमॅटो घालूयात, थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि हे सुद्धा चांगलं परतवून घेऊयात. टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत पुन्हा चिकन चांगलंच परतवायचं. तोपर्यंत चिकन परतवायचं की कढईला लागेपर्यंत चिकन चांगलं परतवून घ्यायचं. चिकनमध्ये फक्त तेलच शिल्लक राहिलं पाहिजे तोपर्यंत चिकन चांगलं या कढईत परतवून घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवून घेतले आणि यात घालूया पाणी. ताटावरचं पाणी गरम झालं की आता ताट खाली उतरवून घेतला तर हे पहा चिकनला स्वतःचं पाणी सुटलं आहे. आणि हे पाणीसुद्धा आपण सर्व आटवून घेऊयात, म्हणजे अजिबात चिकनचा उग्र किंवा वशट वास येत नाही. म्हणून हे सर्व पाणी चांगलं असं करपेपर्यंत चिकन चांगलं परतवून घ्यायचं. तर आता चिकनमध्ये जो चिकनचा स्टॉक रिलीज झाला होता तो सुद्धा मी पूर्ण असा कमी करून घेतला. आता चिकनच्या फोडींमध्ये फक्त तेलच दिसत आहे. हे पहा, अजिबात कुठेही चिकनच्या अंगचं पाणी नाही राहिलं. तोपर्यंत चिकन यात चांगलं परतवून घेतलं, सर्व पाणी करपवून घेतलं, म्हणजे चिकन अजिबात उग्र वशट लागत नाही. शिवाय चिकनचा सूपही अगदी दाटसर आणि चविष्ट असा निघतो. लहान मुलंसुद्धा मग चिकनचा सूप आवडीने पितात, अजिबात वास येत नाही. आता मला जेवढा सूप हवा होता तेवढं मी यावर झाकण ठेवून ताटात बसेल इतपत पाणी घालून पाणी गरम झाल्यावर यात घातले. अशी पद्धत मी 1 ते 2 वेळा केली. चिकन शिजेल इतपत यात ताटावरचं गरम पाणी घालायचं. तर आता एवढं सूप मला पुरेसं आहे की एवढ्या पाण्यात चिकन शिजेल. एकदा चांगली खळखळ उकळी येऊ दिली, चांगलं सर्व मिक्स करून घेतलं आणि पुन्हा गॅस आता मंद आचेवर केला आणि अर्धवट थोडंसं असं झाकण ठेवून मंद आचेवर चिकन शिजू देऊयात. चिकन शिजते तोपर्यंत आपण इथे मसाले भाजून घेऊयात. गॅसवर तवा ठेवून घेतला. एक 4 ते 5 लोकांसाठी इथे मी चिकन पालक बनवते, तर त्यासाठी इथे 2 चमचे एवढे धने घेतले. तेल न घालताच धने मंद आचेवर खमंग होईपर्यंत भाजून घेतले. थोडेसे डाग पडायला लागले तोपर्यंत भाजले आणि त्यानंतर आता यात काही खडे मसाले घातले. 1, 2 ते 3 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, 1 तमालपत्र, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची, थोडीशी जावेत्री, 1 ते 1.5 चमचा एवढी खसखस, थोडंसं दगडफूल.
मसाले आपल्याला जास्त करपवायचे नाही आहेत. खडे मसालेसुद्धा अगदी थोडेसे गरम करून घेतले धन्यांसोबत. धने आधीच थोडेसे भाजले गेले होते. हवं तर तुम्ही तेल टाकूनही धने आणि खडे मसाले भाजून घेऊ शकता. मी तेल न घालताच असेच खडे मसाले आणि खडे मसाले मी फक्त थोडेसे गरम केले. यातील जे नैसर्गिक तेल असतं तेही मग कमी होऊन जातं, म्हणून थोडेसे धनेसोबत खडे मसाले गरम केले. त्यानंतर सुके खोबरेही तेल न घालताच असेच तांबूस रंगावर भाजून काढून घेतले. खोबऱ्याला आधीच तेल सुटते म्हणून थोडंसं असं तांबूस रंगावर भाजून घेतलं. जास्तही सुकं खोबरं काळं केलं नाही आणि भाजल्यानंतर काढून घेतले. त्याच तव्यावर पुन्हा 3 मध्यम ते लहान आकाराचे कांदे उभे पातळ फोडींमध्ये चिरून त्यावर तेल घालून असा थोडासा रंग बदलत आला की यात 2 लाल सुक्या मिरच्या, 2 हिरवी मिरची घातली. हिरवी मिरचीची चवही या पालक चिकनमध्ये खूप छान लागते आणि 2 लाल अख्ख्या सुक्या मिरचींचीही. आता मिरची आणि कांदा मस्त असा रंग बदलेपर्यंत भाजून घेतले. हिरवी मिरची, लाल मिरचीलाही डाग पडले आहे आणि कांदाही मस्त असा रंग बदलत आला तोपर्यंत भाजून घेतला. यातच आता आले लसूण घालूयात. आले लसणालाही चांगलेच असे डाग पडायला लागले की तेव्हा यात कोथिंबीर घालूयात अर्धी मूठ एवढी आणि गॅस आता बंद करूयात. तवा आधीच चांगला गरम आहे म्हणून कोथिंबीरही भाजल्या जाईल आणि कांदासुद्धा मग जास्तच काळा होणार नाही. तर सर्व मसाले चांगले असे भाजले गेले आहेत. आता हे एका ताटात काढून घेऊयात. आपण कोरडे मसालेही दुसऱ्या वेगळ्या ताटात काढून घेतले. तर हे पहा, धने, सुके खोबरे, खडे मसाले असे वेगळ्या ताटात काढले आणि कांदा, आले, लसूण अशा वेगळ्या ताटात. आता वाटण करताना आधी आपण मिक्सरच्या भांड्यात कोरडे मसाले घालूयात. धने, खोबरे आणि खडे मसाले, म्हणजे वाटण एकसारखं मग वाटलं जातं. आता हे पाणी न घालता मिक्सरला थोडंसं कोरडं 1-2 वेळा फिरवून घेऊयात. म्हणजे मिरे, लवंग, दालचिनीसुद्धा चांगली दळल्या जाते. एकसारखं हे वाटण किंवा मसाला आपला तयार होतो. कुठे जाड कुठे बारीक असं राहत नाही. आता सर्व कोरडे मसाले फिरवल्यानंतर यात आपण कांदा, आले, लसूण, कोथिंबीर घालूयात. मिरची, कांदा, आले, लसूण घातल्यावर यावरच घालूया 1 चमचा एवढा कांदा लसूण मसाला किंवा घरचा साठवणीचा मसाला. यात आता पाणी घालून बारीक असं हे वाटण तयार करून घेऊयात. थोडासा यात मसाला घातल्यावर अजूनच छान असं रश्श्याला किंवा ग्रेव्हीला चव येते. तर हे पहा, वाटण आपलं बारीक असं तयार आहे. त्यानंतर चिकनकडे वळूयात. तर चिकनही मंद आचेवर ठेवलं होतं शिजण्यासाठी. तर हे पहा, एक 15-20 मिनटात चिकनही चांगलं शिजले आहे. आता एका ताटात सूप आणि फोडी घेतल्या. आता मटण कितपत शिजले तेही पाहूयात. तर हे पहा, चिकनच्या फोडी चमचा रोताच वेगळा होतोय आणि सूपही एकदम दाटसर असा झाला आहे. पिवळाधम असा सूप निघाला आहे. लहान मुलांसाठी, आजी आजोबांसाठीही हा सूप पिण्यासाठी फार टेस्टी आणि रुचकर असा लागतो. लहान मुलंसुद्धा आवडीने पितात. आता भाजीला वघारणी देण्यासाठी यातील चिकन मी काढून घेतले. हीच कढई साफ करून यात तेल घातले. मोठा अर्धा ते पाऊण चमचा एवढे तेल घातले. तेल गरम झाल्यावर एक तमालपत्र आणि मग नंतर वाटण चांगलं परतवून घेऊयात तेल सुटेपर्यंत. वाटणाचा रंग आणि प्रमाण कमी होईपर्यंत चांगलं हे परतवून घेऊयात. आता वाटणाचा रंगही बदलला आहे आणि थोडंसं वाटणाचं प्रमाणही कमी झालं आहे. कढईने छान असं तेल सुटायला लागलं आहे. हे पहा, चांगलं मसाल्याचा रंग बदलेपर्यंत कढईने तेल सुटेपर्यंत परतवून घेतल्यानंतर आता यात घालूया अर्धा ते पाऊण चमचा एवढे लाल मिरची पावडर. तिखटाचं प्रमाण आता आवश्यकतेनुसार अंदाजाने आणि बेताने घालायचं. आपण आधीही 2 हिरवी मिरची, 2 लाल सुकी मिरची घेतली आहेत, म्हणून तिखटाचं प्रमाण अंदाजाने आणि बेताने वापरायचं. तर इथे मी अर्धा ते पाऊण चमचा एवढे लाल मिरची पावडर घातले. त्यानंतर पळीभर चिकनचं सूप घालून पुन्हा मसाले चांगले शिजवून घेऊयात. चांगले पुन्हा तेल सुटेपर्यंत हे परतवून घेतले. पावडर मसालेही घातल्यावर अजून चांगलं मस्त 2-3 मिनटं मंद आचेवर हे व्यवस्थित असं परतवून घेतलं. आता कढईनेही तेल सुटायला लागलं. चांगले मसाले शिजले की रस्सा किंवा ग्रेव्हीही मग अगदी चविष्ट होते आणि रश्श्याला तवंगही छान येतो. आता मस्त असं कढईने तेल सुटलं की तेव्हा यात चिरलेला पालक घालूयात.
पालक घातल्यावर आता मात्र गॅस मोठ्या आचेवर करूयात आणि मोठ्या आचेवर करून सर्व पालक यात मिक्स करून घेऊयात. अजून 2 मिनटं हे चांगलंच पालकासोबत सुद्धा परतवून घेऊयात. पालकाचंही थोडंसं पाणी सुटतं आणि त्यातच मसाले अजून सर्व शिजून जातील. कडेने छान असा तवंगा आला आहे. काही सेकंदांसाठी 20 ते 30 सेकंदांसाठी झाकण ठेवून घेतलं म्हणजे पालकही ह्यात चांगला शिजला जाईल. आपण पालक आधी शिजवून घेतला नाही आहे. बारीक चिरून मग मसाल्यात चांगलाच घोटल्या जाईल म्हणून सेकंदांसाठी झाकण ठेवायचं. एक 20 ते 30 सेकंदांनंतर झाकण काढून घेतल्यावर यात शिल्लक राहिलेला अर्धा चिरलेला टोमॅटोही घातला आणि टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत चांगलं परतवून घेतलं. आत्ता यात शेवटी घालूयात चिकनच्या फोडी आणि सूप. गॅस मोठ्या आचेवर करून हे सगळं एकजीव करून घेऊयात. गॅस आपण मोठ्या आचेवर केला होता. आता मात्र गॅस मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून 1 ते 2 मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढूयात. म्हणजे पालक आणि मसालासुद्धा चिकनच्या फोडींमध्ये चांगला मुरेल. झाकण काढून घेतल्यावर यात वाटणातलं पाणी घातलं आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊयात. गॅस मोठ्या आचेवर करून चांगलं हे गदगद शिजेपर्यंत एकसारखं एकजीव करून घेतलं. वाटणातलं पाणी घातल्यावरही अजून एखाद मिनटं मस्त मिक्स केल्यावर आता सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि यात घालूया आता गरम पाणी. जेवढं आपल्याला रस्सा किंवा ग्रेव्ही हवी आहे तेवढं गरम पाणी घालून रस्सा वाढवून घेतला. एक 4 ते 5 लोकांसाठीही मी चिकन पालक रस्सा बनवते. खायला फार टेस्टी लागतो. ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी मस्त लागतो. आता सगळं हे मिक्स केल्यानंतर एकदा पुन्हा ढवळून घेतलं. पहिली उकळी फुटली की चवीनुसार मीठ घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. गॅस आता अजून थोड्याशा मोठ्या आचेवर करून चांगलं हे खतखत असं शिजू देऊयात. आत्ताच रश्श्याला हे पहा खूप छान असा तवंगा आला आहे आणि गदगद असं आता शिजायला लागलं की गॅस अजून मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून 1 ते 4 मिनटं मंद आचेवर रस्सा असाच उकळून घेतला. गॅस आता बंद करून वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालूयात. तर हे पहा गरमागरम आपला चिकन पालक रस्सा तयार आहे. खायलाही हा रस्सा तेवढा स्वादिष्ट असा आहे. पालकाची ही चव यात खूप छान उतरते. तुम्ही कधी चिकन पालक केला नसेल तर एकदा करून पहा. खूप टेस्टी, झणझणीत, तर्रीदार, चटकदार, गरमागरम चिकन पालक सर्व करूयात. भातासोबत, चपातीसोबत, फुलक्यासोबत, कुठल्याही ज्वारीच्या, बाजरीच्या भाकरीसोबत हा चिकन पालक रस्सा टेस्टीच लागतो. इथे खमंग खरपूस भाजलेली मी भाकरीही बनवून घेतली. खडा मसाल्यांचं योग्य प्रमाण आणि 4 ते 5 लोकांसाठी परफेक्ट प्रमाणात आपण हा चिकन पालकचा रस्सा बनवला. अगदी टेस्टी आणि चविष्ट असा झाला आहे. एकदा करून पहा. छोटंसं निवेदन, रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही नक्की सांगा हां. अशाच नवीन चटपटीत झणझणीत चमचमीत रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.